काय ग माई? दिगंबरा, तू घरात अजून कुणाला सांगितलं नाहीयेस ना रे? माई, या घरात ना कोणी डोळ्याला गॉगल चढवलेत ना झापडं लावलेत. कधीतरी कळणारच आहे ना. आणि राधा आणि घना ज्या पद्धतीनं वागतायत ते इनफ आहे ग कळण्यासाठी. त्या दोघांमधलं अंतर हे दाखवूनच देतात ना. अरे किमान कुहूच्या साखरपुड्यापर्यंत तरी तग धरायला हवं ना आपण. नाहीतर या आनंदाच्या क्षणाला ग्रहण लागेल रे बाळा. आता हतबल झालो आपण, पण इलाज नाहीये. मला कळतंय माई, पण खरंच इतकं हतबल होण्याची गरज आहे? माई, उल्काचा डिवोर्स झाला तेव्हा आपण सावरून घेतलंच ना. ती त्यांची गरज होती. त्यांचं जमणार नाही हे स्पष्ट आणि स्वच्छ होतं दोघांचं. पण शामराव आणि राधाचा घटस्फोट ही खरंच गरज आहे का रे त्यांची? मला असं वाटतं की हा त्यांचा प्रश्न आहे. आपण ते सोडून द्यायला हवं. माई, ते आपला विचार करत नाहीत तर आपण का करायचा त्यांचा विचार? अरे असं सोडून द्यायचं म्हणून सोडून देता येतं का रे दिगंबरा? नाही माई, असं सोडून नाही देता येत. पण करायचं काय मग आपण? मनाची तयारी तर करायलाच हवी ना. तीच करते मी आता. काय झालंय बाबा? ज्ञाना अंबा नाही, कुठे काय काय नाही झालेलं. रहस्य हे उलगडण्यासाठी असतात. कोणतंच रहस्य लपून राहत नसतं. खोलवर बुडालेल्या जहाजावरचा खजिनाही शोधून काढलाय लोकांनी. ज्ञाना, आधीच माझ्या डोक्याला कमी ताप नाही येत, त्यात तूही बडबड करून आणखीन ते वाढवू नकोस. तुम्ही सगळे ना टपून बसलात माझं डोकं खायला. मला तेच विचारायचंय, ही 10 लाखांची काय भानगड आहे? 10 लाख? काय काय काही काही बोलतोस का तू? तुम्ही जे फोनवर बोलत होता ते मी सगळं ऐकलंय. म्हणजे ध्वनी लहरी माझ्या कानावर आदळल्या. ज्ञाना, ही ना अतिशय घाणेरडी सवय लागली तुला. दुसऱ्यांचं बोलणं सतत चोरून ऐकतोस तू आणि स्वतःची अक्कल पाजळत राहतोस. अरे अशाने ना पुढच्या जन्मी भिंतीवरची पाल होशील तू. पुनर्जन्म हा खूप मोठा चर्चेचा विषय, पण तो आता महत्वाचा नाहीये. मला सांगा, कोण मागताय तुमच्याकडे 10 लाख रुपये? ना बाळा, हे सगळं करण्यापेक्षा ना थोडा अभ्यासात लक्ष देत जा. तुझ्या वयाची मुलं जशी वागतात ना तसा वागायचा प्रयत्न कर जरा. बाबा, तुम्ही सांगा अथवा सांगू नका, पण मी हे रहस्य शोधून काढणारच. माई, राधाच्या माई, काय झालं? एवढी कुठे तंद्री लागलीये? देवकी, हा, काही बोलत होतीस का तू? हो, मी तुम्हाला विचारायला आले. राधाची मंगळागौर करायला हवी ना, ती कधी करूया आपण? म्हणजे खूप दिवसांनी असा छान समारंभ होईल घरात, त्यानिमित्तानं सगळीजण भेटतील. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही म्हणाल की खूप माणसं काही बोलवायची नाहीत म्हणून मी मला सुचेल तशी यादीच करून आली आहे मी. हे तेवढी जरा तुम्ही एकदा डोळ्याखालनं घाला, म्हणजे कुणाचं नाव राहिलं नाही ना, तेवढं मला सांगा. माई, माई काय झालं? खरंच करायची का मंगळागौर? काय उपयोग आहे त्याचा? सगळे उसने समारंभ सिनेमातल्या सारखे दिसायला, चित्रपटातल्या सारख्या गोड गोंडस जोड्या, पण खऱ्या आयुष्यात एकमेकाची तोंड सुद्धा बघणार नाही.
अहो माई, तुम्ही कशाबद्दल बोलताय? तुम्ही ऐकलं नाहीत का? मी राधाच्या मंगळागौरीचं विचारते तुम्हाला. हो, खूप खूप चांगली गोष्ट आहे. हा, करा ना, मंगळागौर करा. माहित नाही पुढच्या वर्षी मंगळागौर करायला मिळेल की नाही. असं का बोलताय माई तुम्ही? अगं, माझं काही खरं नाही ना, म्हणून म्हणाले मी. काहीतरी बोलू नका माई उगीच. चांगली 100 नाही 200 वर्ष जगणार आहात तुम्ही. अहो तुम्ही देवाला सांगितलेत ना पंतू दर्शन झाल्याशिवाय येणार नाही म्हणून. मग नुसतं पंतू बघायचं नाही, त्याला मोठं होताना पण बघायचंय. खूप काय करायचंय तुम्हाला. आणि अहो मंगळागौरीची तर केवढी हौस तुम्हाला. मंगळागौरीची सगळी गाणी तोंडपाठ आहेत तुमची. तुम्हाला आठवतं का माई, माझ्या मंगळागौरीच्या दिवशी केवढे नवीन नवीन खेळ दाखवले तुम्ही. रात्रभर खेळत होतात. आणि आपण वल्ली आणि सुप्रियाची मंगळागौर पण किती छान जागवली होती. मग आता तर राधाची, तुमच्या आवडत्या नाचुनेची मंगळागौर, ती नको उत्साहाने साजरी करायला? जुने दिवस आठवले, बस तेवढंच हातात आहे माझ्या. माई काय झालं तुम्हाला? अहो तुम्ही, मी बघते गेले काही दिवस असं तुम्ही उदास उदास का दिसताय? काय झालंय माई, सांगा बरं. हा, काय झालंय? वल्ली, मी काय म्हणते, वल्ली काय ग? अगं अगं अगं, पाण्यात कुठे टाकतेस मोरे? वल्ली काय झालं? अगं हो, मला ना खरंच खूप टेन्शन आलंय. आधी या कुहूचं टेन्शन आणि त्यात आता ह्यांचं टेन्शन. यांचं म्हणजे वल्लभ भाऊजींचं कसलं टेन्शन? काय झालं? विचारलं तर काही सांगतही नाहीये तो धड. अरे देवा, वल्ली अगं काय चाललंय घरात आपल्या? म्हणजे हे सुद्धा खूप अस्वस्थ आहेत ग. नेमकं कारण काय मला सांगत नाहीये ते. माईंशी पण बोलायला गेले मी, त्या सुद्धा कधी नव्हे ते खूप उदास उदास दिसल्या मला. हो, नाही म्हणजे माईंचं मलाही खूप दिवस जाणवतंय. कारण कशाचंच कळत नाहीये. मी काय म्हणते, आपण सत्यनारायण घालूयात का घरात जरा? अगं किती दिवस माझ्या मनात होतं बघ. खरंच घालूया आपण. मी तुला काय सांगायला आले होते की राधाचं आता पहिलं वर्ष ना, तर मंगळागौर करायला हवी तिची. हो, मग आपण मंगळागौर करूया आणि मग सत्यनारायणही करूया. हा चालेल. आणि मला काय वाटतं माहितीये का वल्ली, आपण सगळ्या जणी अशी मंगळागौरीची तयारी करायला लागलो ना की आपोआप घरात उत्साहाचं वातावरण येईल. म्हणजे मुळात माई उत्साही झाल्या ना की सगळं सुरळीत होईल बघ. अगं त्यांना तर मी सांगते, तुम्हाला येतात सगळी मंगळागौरीची गाणी, ती आम्हाला सगळी लिहून द्या म्हणून. वैनुडीची मंगळागौर आनंदाला येईल पूर. ऐका, वैनुडीची मंगळागौर आनंदाला येईल पूर, घरातलं दुःख होईल दूर. अगं बाई, खूप तुझ्या तोंडात साखर पडो. चालेल. अगं साखर पडो म्हणजे मी देते. ऐक ना काकू, मी ना अशी खूप गाणी लिहायला घेते वैनुडीसाठी, नवीन गाणी. आत्ता
तास घेतील लिहायला, म्हणजे तोपर्यंत खूप गाडी होतील लिहून. मी सगळ्यांना सांगू देते आपण काय ठरवलं ते. वैनोळीची मंगळागौर. वहिनी तुम्ही म्हणलात तसंच होणार आहे. खरंच उत्साहाचं असं उधाण येईल आता सगळ्यांना. चला आता नव्या उमेदीने स्वयंपाकाला लागते मी. तुला मगासपासून सांगितलं होतं जरा सगळं आवरून ठेव म्हणून. मी आले हा, 2 मिनिटात आले. मला तुझ्याशीच बोलायचंय. हो का? नाही अरे वहिनी हाक मारतायत ना, मी आले. ह्या वयात असा बेजबाबदारपणा शोभत नाही आई तुला. तुला शोभतं का जन्मदात्रीला असं बेजबाबदार म्हणणं? मग काय करू मी? कोपलोय मी. प्रचंड चिड आलीये मला. काय झालं रे? जी गोष्ट मला स्वतःलाच मान्य नाहीये तीच जर आपल्या घरात होणार असेल तर त्रिवार निषेध नोंदवीन मी. अरे पण काय झालंय? हुंडा घेणं हा फार मोठा अपराध आहे आणि त्यावर आपण लिगली ऍक्शन घेतली पाहिजे. हो? तुम्हाला काय वाटतं? मी ती नाही घेऊ शकत? मी ती घेणार. साखरपुड्यावर बहिष्कार टाकेन मी. अरे आहो. आणि तरी तुम्ही ऐकलं नाहीत तर घरात काळे कपडे घालून बसेन, डोक्याला काळी फीत बांधून बसेन मी. आणि मी एकटा नाहीये. कॉलेजमधल्या सगळ्या मुलांना घेऊन घरात मोर्चा काढीन मी. झालंय काय आहो? त्यानेही काही साध्य नाही झालं तर गाढवाची धिंड काढेन. आमरण उपोषण करायलाही कमी नाही करणार मी. पण कुणालाही हुंडा घ्यायला देणार नाही आणि द्यायलाही देणार नाही. अरे पण इथे कोण हुंडा घ्यायला बसलाय आणि कोण द्यायला बसलाय? त वरून ताकभात ओळखावा आई. काय असं विचित्रासारखा बोलतोय? हुंडा कोण देतंय आणि कोण? आहो. अरे ज्ञाना, इथे काय करतोय? चल आतमध्ये. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हो जे मी आतमध्ये बोलू शकणार नाही. बोल. तुला मला इथे बघून कदाचित आश्चर्य वाटलं असेल पण तुझं ज्या मुलीशी लग्न होणार आहे तिचा मी भाऊ आहे. हो. आणि माझं कर्तव्य बनतं की माझी बहीण ज्या मुलाशी लग्न करणार आहे त्याने भविष्याबाबत काय विचार केलाय हे जाणून घेणं. आणि म्हणूनच मी इथे तुला भेटायला आलोय. कारण लोकांसाठी ही सामाजिक परंपरा जरी असली तरी संसार तुम्हा दोघांना करायचा आहे. आणि तू माझ्या बहिणीचा व्यवस्थितपणे सांभाळ करशील की नाही हेच जाणून घ्यायला मी आलोय. हे बघ ज्ञाना, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. मी आणि कुहू एकदम फर्स्ट क्लास संसार करू. म्हणजे आमचं सगळं ठरलंय, प्लॅन झालंय. नाही पण भविष्याबाबत तू काय विचार केलायस? का मोबाईल रिचार्ज करावा तसं लग्न केल्यावर आयुष्य रिचार्ज होईल असं वाटतं तुला? नाही. कारण हे बघ, लग्न म्हटलं की सगळंच आलं. कपडा लत्ता, किराणा माल, फॅमिली डॉक्टर, लाईट बिल, पेपर बिल, महिन्यातून 3दा हॉटेलिंग, आठवड्यातून एकदा पिक्चर बघणं आलं. आणि हे सगळं तू कसं करणार आहेस? कारण त्यासाठी तुला स्वयंपूर्ण व्हावं लागेल. तुला स्वतःच्या पायांवर उभं राहायला लागेल. कारण कुहू काय चण्या कुरमुऱ्यांवर सुद्धा जगेल. पण तुझं चण्या कुरमुऱ्यांवर भागेल असं नाही वाटत मला. बरं झालं ज्ञाना तू विषय काढलास. तू एवढं लॉंग टर्म बोलतोच ना, तर म्हणून मी तुला सांगतो, ऐक. माझ्या मनात खूप आहे. माझ्या मनात खूप आयडियाज आहेत. मला भरपूर काय करायचंय. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला असं करायचंय, मला तसंही करायचंय. पण माझे बाबा पाहिलेस ना तू, तो प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात की माझ्या आखाड्यात काम कर, माझ्या तालमीत काम कर. अरे मला जिम काढायचंय, जिम. त्याकरता लागतात पैसे आणि ते द्यायला तयार नाहीयेत. आता मी लोन काढीन. मला लोन काढायला काही प्रॉब्लेम नाही, पण एवढ्या अमाऊंटचं लोन मला एवढ्या लगेच नाही मिळणार. वैताग आलाय याला मला. असं किती रुपयांचं लोन हवंय तुला? 10 लाख रुपयाचं. एके ठिकाणी खडा टाकलाय मी, फुल इमोशनल खडा टाकलाय. तो जर लागला ना बरोबर तर 10 लाख रुपये मिळालेच म्हणून समज. मग माझी जिम चालू होणार. मी स्वयं पायावर उभा राहणार. आता मला कळलं 10 लाखांचं काय गुपित आहे. तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती प्रभात. हे काय 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 झालं?
काय झालं काय म्हणजे? अरे ज्ञाना, ऐक ऐक ना. राग अपेक्षा नव्हती. अरे पण सगळेच जण घेतात की पैसे घरातनं. अरे मी माझ्या आईला खडा टाकला इमोशनल. अरे मी काढीन जिम, ऐक. मी काढीन. हे बघ, तू असा मोठ्या आवाजात माझ्याशी बोलत जाऊ नकोस. मी तुला 1000 वेळा सांगितलंय. तू परत परत धमकी. नाही हे बघ. हे बघ, मी पण ना हे असं मी करू शकतो. हा लक्षात ठेव. तू कळलं ना? अहो काही कोणाचा फोन होता? कोणाशी बोलताय? ते त्या कामाचा होता फोन. काहीतरी लपवताय ना माझ्यापासून? कोणाचा फोन होता मला सांगा, कोणाचा फोन होता? काही लपवत नाहीये मी. प्रभातच्या वडिलांचा नव्हता ना? हुंडा बिंडा मागत नाहीयेत ना? ए बाई, मी तुला साष्टांग दंडवत घालू का आता? आधीच माझ्या डोक्याला कमी ताप नाहीये, त्यात तू आणखी नाट लावू नकोस. नाही, मी काहीच करत नाहीये. मला फक्त सांगा की फोन कोणाचा होता, काय प्रॉब्लेम आहे? तू माझं डोकं खाऊ नकोस. अहो मी काय प्रॉब्लेम आहे नक्की? आजी सुनते हो प्रभुतड्या. बोलो भगवान. प्रभात, तुला आलंय आता हे सगळं. साबुदाण्या, मी ना खूप खुश आहे. मी आज खूप 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 खुश आहे. हे कुहू, तू आहे ना एकतर खुश तरी असतेस, रडत तरी असतेस. पण आता काही रडायचं पिडायचं नाहीये. आता फक्त असं आनंदाने नाचत सुटायचं. म्हणजे कसं माहिती का, पंख दिले तू मला आणि मी लागले उंच उडायला. एक मिनिट कुहू, तू टेक ऑफ करायच्या आत मला एवढंच सांग की खुश होण्याचं एवढं कारण काय? प्रभात, राधा बैनुडीची ना मंगळागौर करायची असं ठरवलंय घरी. हे असे काही कार्यक्रम असले ना प्रभात ट्रेडिशनल, की मला सॉलिड वाटायला लागतं माहिती. मला असं वाटतं की आपण एकदम असे ब्लॅक अँड व्हाईट काळात गेलोय. मी असे नाही काय उसासे सोडणारी. ब्लॅक अँड व्हाईट दुनियेतली उस्सासे सोडणारी नाही का? आणि तुझ्या विरहामध्ये मी गाणं गाते. मेरे पिया गए रंगून, वहां से किया है टेलीफोन, ट्रिंग ट्रिंग, तुम्हारी याद सताती है, जिया में आग लगाती है. नाही तर ना मला असं वाटतं की मला काय वाटतं माहितीये, असं ना आपल्या आसपासचं जग असं स्लो मोशन मध्ये चाललंय असं. आणि आपण काय गाणं गातो माहितीये, आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहां गम भी ना हो आंसू भी ना हो, टिडिडिंग बस प्यार ही प्यार बने. नाही तर ना प्रभात, अजून सॉलिड. मला काय वाटतं माहितीये ना, असा एक दिवस तू हळूच माझ्या पाशी येशील. असं तू असं इमॅजिन करा, तू असं हळूहळू माझ्या पाशी आलास, असं माझा घुंगट असा हळूचकन वर केलास आणि तू गाणं गायलास, प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, होतौ शक्काल हा, प्रिये पहा. कू, तुझे नाही ब्लॅक अँड व्हाईट दुनिया जाम भारी आहे. पण त्याचा आणि मंगळागौरचा काही संबंध आहे का? नाहीच का? बरं ठीक आहे, संबंध आहे. म्हणजे आता असं बघ, आपण हल्ली असे निवांत सण साजरे करतो का? नाही की नाही. ब्लॅक अँड व्हाईट पिरियडचं तसं नव्हतं ना. तो काय आठवलं ना की मला असं सगळं छान वाटायला लागतं आजूबाजूचं, माहितीये, सगळं आलबेले असं वाटतं तेव्हाच. बघ ना, म्हणजे अशी माझी रोजची सकाळ कोकिळेच्या कुहूने होतीये. आणि रोज रात्री चंद्राला उशीला घेऊन काळोखाचे दुलई पांघरून मी तुझ्या कुशीत झोपून जातेय. मस्त ना? हे कुहू, तू ना जाम भारी बोलते ग. पण मला
काही कळत नाहीये. काही नाही, मला फक्त असं वाटतं ना की मी त्याच काळामध्ये अशी ब्लॅक अँड व्हाईट काळातच जन्माला यायला हवे होते. माहितीये प्रभात, खूप सोप्या होत्या रे गोष्टी तेव्हा. आता सगळ्याच गुंते होऊन बसलेत. हा, मला काहीच कळत नाही बाबा, तू काय बोलते. तू ना असं कधीतरी एकदम मॅच्युअर बिच्युअरून बोलते ना, मला एकदम माझी गुगलीच उडते एकदम. काही नाही रे डमक्या, मी अशीच राहणार, अशी ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरची हिरोईन, आणि तू हिरो माझा. काय तुला माहितीये, पुढच्या वर्षी आपली मंगळागौर असणार. मी पण नऊवारी नेसणार आणि उखाणे घेणार तुझ्यासाठी खूप सारे. हो हो की, आपलं लग्न होणार आहे नाही का? प्रभात, तू विसरला नाही आहेस ना बाय चान्स? नाही, मी आपलं लग्न विसरीन का सोनचाफ्या? बोगनवेल बट मोगरा मीच त्याची जाई जुई. प्रभात ऐका नीट, बोगनवेल बट मोगरा मीच त्याची जाई जुई. गाढ झोपले तरी प्रभातच नाव ओठी येई. हे काय होतं? उखाणा. ओ वेडा, आता राधा बेनुडीच्या मंगळागौरीत मी तुझ्या नावाचा उखाणा नाही का घेणार? तोच आहे. ए बरं चल, मी फोन ठेवते आता. मला खूप सारे उखाणे तयार करायचे होत आहेत मला उखाणे आता. हा, ओके, बेस्ट ऑफ लक. बाय बाय. मला पण उखाणे घ्यावे लागतील का? तयारी केली पाहिजे. मी तुझा साबुदाणा, तू माझी बटमोगरा. मी तुझा साबुदाणा, तू माझी बटमोगरा. सोनचाफ्याचं नाव घेते, नाही सोनचाफ्याचं नाव घेतो मी, कुळचा नवरा.